नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हेलो बर्थडे संजू मेरा सवाल तो यह साल बच्चे होते जा रहा है पैदा होने के पहले हमने आईपीएल जीत लिया। आईपीएल से जाने से पहले वो भी जीत लिया। 22 मार्च से जियो हॉटस्टार आमचे नेते माननीय रमेश भाऊ पवार यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पडतोय। भाऊला शुभेच्छा देण्यासाठी गावाकडनं इकडून तिकडून जिल्हा परिषद सर्कलमधनं मतदारसंघामधनं फुलंब्रीमधनं जे लोक येत आहेत, भाऊला प्रेम करणारे एवढे लोक आहेत, भाऊला सपोर्ट करणारे एवढे युवक आहेत, त्यांच्या शुभेच्छा भाऊच्या सोबत सदैव आहे। आमची पण अशी इच्छा आहे की भाऊ असंच यश मिळत राहो। भाऊचं काम 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा बदलच आहे का? हो, नक्कीच। आणि आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम झाले? आज सर्वप्रथम चारा वाटपाचा कार्यक्रम झाला। दोन दिवसापूर्वी शालेय पुस्तकं वगैरे त्यांचा वाटपाचा कार्यक्रम झाला। दरवर्षी सामाजिक उपक्रम चालू राहते दरवर्षी विविध पद्धतीचे सामाजिक कार्यक्रम वगैरे सगळं करतात। तुमचं नाव? माझं नाव सचिन प्रताप पवार, त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात आणि उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा झाला। काय सांगाल सर, काय भावना आहे? माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आधी ते शिवसेना जिल्हा प्रमुखच आहे आणि यांचा जो वाढदिवस थाटामाटात साजरा होतो आणि हा पूर्ण समाजानं साजरा केलेला हा मोठा सगळ्यात मोठा वाढदिवस। फक्त एका समाजाने सगळे समाज त्यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे साजरा करतात, कारण की साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही किंवा राज्यभर साहेबांचं कार्य पोहोचलेलं आहे। या निमित्तानं काही साहेबांचा वाढदिवस जो झाला तर काही सामाजिक उपक्रम काही बांधिलकी ठेवून काय कार्यक्रम अनेक सामाजिक उपक्रम या दिवशी राबवण्यात आले, म्हणजे शाळेमध्ये गायना चारा वाटप किंवा अनेक लोकांना अनेक ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम, फुलंब्रीचे या निमित्ताने कार्यक्रम साजरा झालेला आहे। त्यामुळं साहेबांचा वाढदिवस हा आम्हाला वाटतं दररोजच साहेबांचा वाढदिवस व्हावा असं आमची इच्छा आहे, कारण त्याप्रमाणे विविध उपक्रम राबवले जातात। आपलं नाव? अमित वाहू।